के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर या ठिकाणी डिस्कस करतोय। थोडासा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं महाराष्ट्राच्या समाजसुधारकांचं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं पुस्तक आहे। आधुनिक भारताचा इतिहास 1757 पासून ते 2015 सालापर्यंत असं आधुनिक भारताचं पुस्तक आहे। लुसंट जनरल सायन्सचं हे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे, जे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केले। मूळ लेखक तेच आहेत, प्राध्यापक रवी भूषण। के सागर सामान्य विज्ञान या नावाने ते पुस्तक आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा जी झाली होती 4 जून 2023ला, त्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते। 23 जानेवारी 2022ला झालेली राज्यसेवा प्रिलिम्समध्ये 23 आउट ऑफ 23 प्रश्न या लुसंटच्या पुस्तकातील होते। त्याच्यामध्ये नेक्स्ट बुक आहे आपलं महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील। त्याच्यानंतर पॉलिटीचं आपलं के सागर पब्लिकेशनचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र। हे नवीन संसद भवन इमारत असलेले हे नुकतंच आता हे रिसेंटली लॉन्च होणारं पुस्तक आहे। वेगवेगळे नवीन चेंजेस याच्यामध्ये केलेले, अत्यंत चांगलं दर्जेदार असं पुस्तक मार्केटमध्ये आता लॉन्च होणार आहे। आपल्या जुन्या पण बऱ्याचशा आवृत्ती आहेत, त्याच्यामध्ये सुधारणा करून आपलं पॉलिटीचं पुस्तक आता येत आहे काही दिवसामध्ये। समग्र अंकगणित प्राध्यापक प्रमोद हुमणे यांचं देखील पुस्तक आहे। PSI STI ASO पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे, स्पष्टीकरणात्मक, म्हणजे त्याचेच आपल्या ह्याच्या आता कंबाईनची देखील सिरीज चालू आहे आणि त्या कंबाईनच्या सिरीजमध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या की त्या कंबाईनच्या सिरीजमध्येच ह्याच्यामधीलच एक PDF मी एक्सप्लेन केलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला स्पष्टीकरणाचा दर्जा लक्षात येईल। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, भारताच्या पार्श्वभूमी, के सागर व प्राध्यापक व्ही पाटील यांच्या अनुषंगाने हे पुस्तक बनवलेलं आहे। संपूर्ण बुद्धिमापन असं देखील आपलं पुस्तक आहे, जसं अंकगणित आहे तसं बुद्धिमापनचं पण आहे। आणि आपला हा पेपर की या पेपरमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेतोय की याच्या अगोदर PYQ कसे आले होते, ते PYQ वापरून सुटतंय का, लॉजिक काय वापरलं पाहिजे, कॉमन सेन्स काय वापरलं पाहिजे आणि क्वेश्चन पर्यंत कसं पोहोचलं पाहिजे। तर आपण इकॉनॉमिक्सला स्टार्ट केलं होतं आणि इकॉनॉमिक्सचाच काही सेक्शन जो काय राहिलेला आहे तो आज आपण घेणार आहे। तर आता बघा 22 नंबरचा क्वेश्चन आहे, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक। जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI मोजताना ह्यातला जो काय Q आहे हा क्वालिटी संदर्भात आहे, म्हणजे गुणवत्ता मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही। नाही लय इम्पॉर्टंट आहे, ज्याने नाही वाचलं नाही तो सरळ सरळ ऑप्शन नंबर 1 ला मार्क करणार आणि पुढे जाणार। त्याच्यामुळे क्वेश्चन मार्क येईपर्यंत क्वेश्चन मार्क वाचणे हे गोष्ट लक्षात ठेवायचं। चारीच्या चारी ऑप्शन व्यवस्थित वाचले पाहिजेत। आता बघा क्वेश्चन निगेटिव्ह विचारलाय, म्हणजे कोणता तरी एक पर्याय काढला पाहिजे। मग आता नीट विचार करा की गुणवत्ता, जीवनाची गुणवत्ता, एखाद्याकडे पैसे असणे म्हणजेच त्याच्या जीवनाला गुणवत्ता आहे असं आपण म्हणत नाही। एखाद्याकडे खूप पैसे आणि निरक्षर आहे त्याचा उपयोग नाही, म्हणजे क्वालिटी ऑफ इंडेक्स म्हणताना आपण तो हुशार असला पाहिजे, म्हणजे तो साक्षर असला पाहिजे हे धरतो आपण। मग आता ह्या ठिकाणी बघा अपेक्षित आयुर्मान, दरडोई उत्पन्न, बालमृत्यू आणि साक्षरता, बरोबर, म्हणजे क्वालिटी, एखाद्याच्या जीवनाला क्वालिटी हे त्याच्या स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे, हे आपण कशा त्याच्या शिक्षणाच्या दर्जावरून ठरवतो। म्हणजे शिक्षण 100% आहे, आपल्याला नाही विचारले त्याच्यामुळे ड ऑप्शन येणार नाही। त्याच्यानंतर त्याच्याकडे खूप क्वालिटी ऑफ जीवनाचा, म्हणजे जीवनाची क्वालिटी, जीवनाची गुणवत्ता, याच्यामध्ये आपण जीवनाची गुणवत्ता हे कशावरून की त्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, म्हणजे अपेक्षित आयुर्मान तो जगला पाहिजे, ह्याच्यावरून त्याच्या जीवनाची क्वालिटी कळते, म्हणजे हाही ऑप्शन येणार नाही। मग जसं आयुर्मानात तो पॉइंट आहे तसा बालमृत्यू हा देखील आयुर्मानाचाच पॉइंट आहे, म्हणजे आयुर्मान आणि बालमृत्यू हे जवळपास सारखंच आहे ना, म्हणजे आरोग्याच्या संदर्भात आहे। पण आता हा विचारात घ्या, दरडोई उत्पन्न हा सरळ सरळ आर्थिक घटक आहे। हा आर्थिक घटक आहे, म्हणजे हा क्वालिटी विषयी सांगत नाही। म्हणजे आपण जर हे बघा जे आपल्या ऑइल एक्सपोर्ट कंट्री आहेत, ज्या ठिकाणी क्रूड ऑइल ते एक्सपोर्ट करतात, इराण, इराक असेल, त्या सौदी अरेबिया असेल, त्यांच्या
त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघायचं आणि अमेरिका असेल, इंग्लंड असेल यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघायचं. युरोपियन कंट्रींचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे, जास्त आहे, म्हणजे क्वालिटी आहे त्यांच्या ह्याला लाईफ स्टँडर्डला. पण तसं ह्या ठिकाणी हा जो काय त्यांच्याकडं जे इराण असेल, इराक असेल, सौदी अरेबिया असेल, ऑइल एक्सपोर्टिंग कंट्री, त्यांना क्रूड ऑइल एक्सपोर्ट केल्यामुळे खूप जास्त पैसे भेटलेत. परंतु राहणीमानाचा दर्जा त्यांच्याकडे का, तर राहणीमानाचा दर्जा त्यांच्याकडे आलेला नाही. त्याच्यामुळे क्वालिटी जीवनाच्या गुणवत्ता निर्देशांकामध्ये दरडोई उत्पन्न हा पार्ट येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला नाही विचारलं होतं. त्याच्यामुळे हा आर्थिक घटक आहे. बाकी साक्षरता, अपेक्षित आयुर्मान आणि बालमृत्यू हे सगळेच्या सगळे घटक हे क्वालिटी, तुमच्या जीवनाची क्वालिटी दर्शवतात. याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 यायला पाहिजे होतं. कॉमन सेन्सनं उत्तर निघालं असतं. आता ह्या देखील प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रात अभ्यास करणाऱ्या कुठल्याच विद्यार्थ्याला येऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये ह्या प्रश्न बघितला की त्याचं एक्सप्लेनेशन कसं दिलंय, की जो ऑप्शन आहे हा जास्तीत जास्त एक्सप्लेन केलंय का, त्याच्यावरून सहज ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येत होतं. बघा 23 नंबरचा प्रश्न आहे, एकूण दारिद्र्य दरीविषयी टीपीजी म्हणजे काय, टोटल पॉवर्टी गॅप. टोटल पॉवर्टी गॅप बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. चारीचे चारी विधान वाचणं तुम्ही अपेक्षित होतं. आता बघा पहिलं स्टेटमेंट, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीपीजी करते. म्हणजे काय सांगितलंय की सपोज ही आपली पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे दारिद्र्य रेषा पॉवर्टी लाईन आहे. ह्या पॉवर्टी लाईनच्या खाली ही सपोज लोक आहेत आणि ह्यांना काय करायचंय, तर ह्यांना ह्या दारिद्र्य रेषेच्या वरती आणायचंय, ह्यांना ह्या दारिद्र्य रेषेच्या वरती आणायचंय. मग पहिला ऑप्शन काय सांगतोय, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला, दारिद्र्य रेषेखालील ह्या प्रत्येकाला या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचे मापन टीपीजी करतो. आणि टीपीजी म्हणजेच काय, इथं गॅप लिहिलं ना, जी म्हणजे काय, गॅप आहे, टोटल पॉवर्टी गॅप. इंग्लिशमध्ये तुम्ही बघितलं असतं तर लगेच तुम्हाला लक्षात आलं असतं की टोटल पॉवर्टी गॅप. मग हा जो काही गॅप आहे, सपोज असं समजा की ही जी काही पॉवर्टी लाईन आहे ही ठरली 10,000 रुपयाला, असं समजा की 10,000 रुपये पर मंथ या पद्धतीनं ही पॉवर्टी लाईन ठरली. त्याच्या वरती असणारे श्रीमंत म्हणजे पॉवर्टी लाईनच्या वरती आणि खाली असलेले गरीब म्हणजे पॉवर्टीत आहेत, 10,000पेक्षा कमी उत्पन्न असलेलं. असं समजा की ह्यांचं वार्षिक मंथली इन्कम 9,000 आहे. मग हा गॅप पूर्ण करण्यासाठी ह्यांच्याकडे कमी किती पडतायत, 1,000 रुपये कमी पडतात. मग हे 1,000 रुपये जे काय आहे हा त्याच्यातला काय झालं हो, हा सरळ सरळ त्याच्यातला गॅप झाला, हा सरळ सरळ गॅप झाला. आणि मग आता डेफिनेशन वाचा, तुम्हाला लगेचच लक्षात येईल. दारिद्र्य रेषेच्या प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन, यांना ह्या रेषेच्या वर आणण्यासाठी कितीची आवश्यकता आहे, 1,000 रुपयाची आवश्यकता आहे. मग याचं मापन जे करतं त्याला टीपीजी असं म्हणतात. सरळ सरळ बघितल्यानंतर योग्य वाटतंय. आता पुढे वाचू, निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या, संख्यांची गरज आहे का, संख्या आपण नेहमी हेड काउंट मध्ये मोजत असतो, ऑप्शन गेला, संख्या विचारलेल्या नाही. प्रत्येक उत्पादन, तिसरा ऑप्शन बघा, प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन. राष्ट्रीय उत्पन्नाचे संबंध आहे का, राष्ट्रीय उत्पन्नातील संबंध आहे का, हे तर सरळ सरळ कशाविषयी चाललंय, दारिद्र्य विषयी चाललंय, ऑप्शन गेला. चौथा ऑप्शन बघा, एखाद्या देशात उत्पन्न विषमतेचा सापेक्ष तीव्रतेचे मापन टीपीजी करते. हितवरती काय सांगितलंय, टोटल पॉवर्टी गॅप, गॅपच्या संदर्भात हे वाक्य कुठेतरी बोलतंय का, कुठेतरी बोलतंय का, हिथं उत्पन्न विषमतेबद्दल बोलतंय, इनइक्वॅलिटी बद्दल बोलतंय. या ठिकाणी दारिद्र्या संदर्भात बोलतच नाही. चौथं स्टेटमेंट, चौथा ऑप्शन गेला. म्हणजे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 राहील. म्हणजे जी दारिद्र्याच्या, असं समजा की हा ए व्यक्ती आहे, हा बी व्यक्ती आहे, ह्यांचं उत्पन्न 9,000 रुपये, जी पॉवर्टी लाईन आहे ही पॉवर्टी लाईन 10,000 रुपयाला ठरली, 1,000 रुपये त्यांना कमी पडतायत, त्याच्यामुळे ते बिलो पॉवर्टी लाईन आहे. त्यांचा हा जो 1,000 रुपयेचा जो गॅप आहे त्याला टोटल पॉवर्टी गॅप असं म्हणायचं. असं साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, असं थोडं इकॉनॉमिक्स आपल्या अँगलनं थोडं थोडं जसं तुम्हाला जमेल आपल्या जवळची उदाहरणं घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढचं बघा, 24 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन
महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुलाला अगोदर माहिती नव्हतं. असे क्वेश्चन ऑन द स्पॉट सोडवले पाहिजेत. इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन सोडवत असताना तुमचा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. विनाकारण विधान 100% माहिती असल्याशिवाय रॉंग करायचं नाही. प्रत्येक ठिकाणी एखादा जर अ ब क ड म्हणजे ABCD मध्ये जर एखादं स्टेटमेंट तुम्ही इलिमिनेट करताय तर प्रत्येक वेळी मनाला प्रश्न लगेच तिथल्या तिथे एक्झाम हॉलमध्ये विचारायचा की मला 100% माहिती आहे का, तरच त्याला निगेटिव्ह करायचं, अदरवाईज निगेटिव्ह करायचं नाही. आता 24 नंबरचा स्टेटमेंट बघा. दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे काय? UNDP खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे? परत बघा, दारिद्र्यात घट करण्यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही संघटना आहे ह्या संघटनेबरोबर की दारिद्र्य भारतातलं नष्ट करण्यासाठी त्या संयुक्त राष्ट्र संघटनेनं कशाला कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले? इथं कार्यक्रमांना म्हटलं का नाही, इंग्लिशमध्ये सरळ सरळ प्रोग्राम्स असं म्हटलं होतं. म्हणजे इथं खाली या लगेच ऑप्शन काढायचं. इथं म्हटलंय फक्त एक येणार नाही कारण उत्तर मल्टिपल मध्ये असणार आहे. आता वाचा, सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहरचना. आता हा सर्वांसाठी एक्स्ट्रीम वर्ड होता. पुढे जाऊ आपण की काय क्लू भेटतोय का? बहुराज्य आरोग्य सेवा व्यवस्था सक्षमता सुधारणा 2013 ते 2017. म्हणजे बहुराज्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरोग्याची व्यवस्था करण्यासाठी UNDPनं सहकार्य केलं असेल भारत सरकारला. दुसरं विधान योग्य वाटतं. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. बरं चला पुढं तिसरं स्टेटमेंट बघू. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ गोल्स याच्यासाठी 2000 ते 13-17. हिथं 2013 हिथं 2017 असं म्हणते. म्हणजे तिसरं पण विधान बरोबर आहे. हिथं तिने इलिमिनेट झालं नाही. पुढं आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. मला सांगा, दारिद्र्यात घट करण्यासाठी आदिवासी जे काय विभाग आहेत ह्याच्यासाठी बळकटीकरणासाठी प्रयत्न केले असतील का? 100% केले असतील. म्हणजे 4 उत्तरामध्ये पाहिजेच पाहिजे. ऑप्शन गेला. हे 2 ऑप्शन तर गेले होते. हिथं 4 आहे, हिथं 4 आहे. म्हणजे आलो 50-50 वरती. मग इथं एक तर 3 मारा किंवा 4 मारा. पण मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला 100% माहिती आहे का की सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहरचना करण्यासाठी ह्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानं भारत सरकार बरोबर टाईप केलाय का नाही केलाय हे माहिती का? कोणीच सांगू शकत नाही की बाबा टाईप केला असेल की टाईप केला नसेल. जर अशी संभ्रमावस्था निर्माण झाली तर कधीच निगेटिव्ह विचार करायचा नाही. असं मला म्हणायचंच नाही की कशाला भारत सरकार बरोबर टाईप करते. जर ह्या 3 प्रकरणांसाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र संघटना टाईप करत असेल किंवा त्यांच्या कार्यक्रमांना पाठबळ देत असेल तर याचाच अर्थ ह्या पहिल्या स्टेटमेंटला पण घेऊन जायचं. कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितले, तुम्ही माझे पाठीमागचे पण व्हिडिओ काढून बघा. ऑप्शन नंबर 1 100% शुअर असल्याशिवाय इलिमिनेट करायचा नाही म्हणजे नाहीच. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आणि इकॉनॉमिक्समध्ये मी तुम्हाला अजून पण एक सांगितलं की वरीलपैकी सर्व जर असेल तर वरीलपैकी सर्वला उत्तर नेण्याचं जास्तीत जास्त चान्सेस ठेवायचे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व म्हणजे हाही पर्याय याचा योग्य आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 25 नंबरचा. हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्हाला माहितीच असायला पाहिजे ह्या कॅटेगरीतला आहे. बघा, महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली आहे. असे क्वेश्चन माहितीच असले पाहिजे तरच उत्तर बरोबर येतात. परंतु तुम्हाला मी अगोदर पण सांगितले की सपोज काही गणित असतील किंवा असे जर आकडे विचारले असेल तर हे उतरत्या क्रमाने मांडायचं, चढत्या क्रमाने मांडायचं. 11 इथं 11 साल दिले, त्याच्यानंतर 13 दिले, 15 दिले आणि 19. म्हणजे 11 नंतर येणार 13, नंतर येणार 15, नंतर येणार 19. त्याच्यातला जो 2 नंबरचा असतो ना चढत्या क्रमाने तिथं उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. ही झाली एक मेथड. ही आता शेवटी कसं ही लागली ते लागली गोळी. पण 100 पैकी 100 ज्याला MCQ सॉल्व्ह करायचे त्यांना काही ना काहीतरी असे जुगाड लावून सॉल्व्ह करावेच लागणार, त्याशिवाय सुटणार नाहीत. आता दुसरी मेथड काय की तुम्हाला मी अगोदर सांगितलं, येत नसेल तर सरळ ऑप्शन नंबर 3 ला मारा आणि बाजूला व्हा. या ठिकाणी 2013 हा ह्या चढत्या क्रमाने पण उत्तर बरोबर होतं. ऑप्शन नंबर 3 ला पण ते ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर बरोबर असण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी या ठिकाणी होते. आणि ज्यांनी विद्यार्थी मित्रांनी हा ऑप्शन नंबर
3 सिलेक्ट केलाय 2013, त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनानं 2013 या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारलेली आहे. म्हणजे आपण लिंगभाव करायचा नाही ही पद्धत महाराष्ट्र शासनाने कधी स्वीकारली? 2013 पासून स्वीकारलेली आहे. उद्या जर आता भविष्यात प्रश्न आला कंबाईनला येऊ कुठे येऊ, तर आता तुमचा हा पाठ असायला पाहिजे की 2013 पासून महाराष्ट्र शासनानं लिंगभाव आधारित अर्थसंकल्पाची पद्धत स्वीकारलेली आहे. आणि ही मेथड लक्षात ठेवा की चढत्या क्रमाने सगळेच्या सगळे आकडे मांडायचे. मॅक्सिमम ठिकाणी सपोज जर तुम्ही क्वेश्चन पेपर मधले जर 4 क्वेश्चन अशा पद्धतीने सोडवले, नीट आहे का, गणित सपोज 4 पद्धतीने असे सोडवले सोडून देण्यापेक्षा, तर 2 बरोबर येतील 2 चुकतील. असं जर झालं तर 2 ह्याचे मार्क किती पडतील? सपोज कंबाईनला असेल तर 2 मार्क पडणार आणि वजा किती होतील? 0.50 वजा होतील. म्हणजे 1.5 मार्क तुम्ही प्लस मध्ये राहतील. म्हणजे जी गणित तुम्ही सोडवलीच नसते, ज्याला तुम्ही हातच घातला नसता, त्याची पण तुम्हाला 1-1.5 मार्क भेटून जाऊ शकतात. आणि इथं 0.25 न पण मेरिट जाणारे विद्यार्थी, त्याच्यामुळं पॉइंट पण खूप जास्त महत्वाचे आहेत. पुढं 26 नंबरचा क्वेश्चन. सन 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर, कसलं लिंग गुणोत्तर पाहिजे? बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. बघा 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात? आता बघा या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की बाललिंग गुणोत्तर 2011 चे जनगणनेवरती क्वेश्चन आहे. जनगणनेवरती क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. 2011 ची जनगणना तोंडपाठच असली पाहिजे, तोंडपाठच असली पाहिजे. आणि ती शक्यतो आता सपोज उद्या एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल आता 6 जुलैला आपला पेपर आहे, मग 6 जुलैला पेपर आहे ते 5 जुलैला कंपल्सरी लोकसंख्येचे, दारिद्र्याचे, इकॉनॉमिक्स मधले आकडे पाहूनच जायचे. लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल, त्याच्यानंतर व्यापाराच्या संदर्भात काही जे आकडेवारी आली असेल, त्याच्यानंतर जे आता आपल्या हे असतात आपले 3 क्षेत्र आहेत, कुठलं? कृषी, सेवा क्षेत्र, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र, ह्या 3 क्षेत्रांच्या संदर्भात आकडे काय आले असतील, इकॉनॉमिक सर्वे मधले काय आकडे असतील, अर्थसंकल्पातले काय आकडे असतील, ही आकडेवारी कंपल्सरी पाहून जायची म्हणजे जायची. तुम्हाला 100% त्या ठिकाणी स्ट्राईक होणार म्हणजे होणार. स्ट्राईक आला की तिथं डाऊट घ्यायचं नाही, कुठंतरी वाचलेलं असतं म्हणूनच तुमच्या ब्रेनला स्ट्राईक होतं. आता बघा सन 2011 मध्ये कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे? जर 2011 ची जनगणना बघितली तर हरियाणाचं सगळ्यात कमी बाल गुणोत्तर आहे. हरियाणा सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर कोणाचं आहे? हरियाणाचं आहे. मग आता ह्या ठिकाणी बाललिंग गुणोत्तर विचारलेले आहे आणि खालील पर्यायातलं विचारलंय. आता तुम्हाला माहिती आहे केरळचं तर सर्वात जास्त ऑप्शन गेला, एक ऑप्शनला तर आपण कसंच जात नाही माहिती असल्याशिवाय. मग महाराष्ट्र की मध्य प्रदेश? लक्षात ठेवा जर येत नसतं तर सरळ सरळ महाराष्ट्र राज्याला प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील? महाराष्ट्र राहील. त्यांनी खालीलपैकी विचारले ना, हरियाणा जर त्यांनी विचारलं असतं 2011च्या जनगणनेनुसार, नीट आहे का, 2011च्या जनगणनेनुसार विचारलं असतं तर 100% तुम्ही हरियाणाला गेला असता खाली ऑप्शन मध्ये असतं तर. पण त्यांनी खालील पर्यायांपैकी विचारले. खालील पर्यायामध्ये केरळ ते येऊ शकत नाही, केरळचं ऑलरेडी लिंग गुणोत्तर चांगले ऑप्शन गेला. मध्य प्रदेश ऑलरेडी आदिवासी प्रदेश आहे, नीट विचार करा. मॅक्सिमम जंगलांचं प्रमाण आहे मध्य प्रदेशला, त्याच्यामुळे बाल लिंग गुणोत्तर मध्य प्रदेशला कमी असणार नाही, ऑप्शन गेला. आलं 50-50 वरती, आणलं का नाही? म्हणजे एकदम कॉमन सेन्स वापरून केरळचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे, साक्षरता जास्त आहे, परिणामी बाल लिंग गुणोत्तर पण ह्या पर्यायांपैकी केरळचं कमी असणार नाही. या लॉजिकनं केरळ ऑप्शन गेला असता. मध्य प्रदेशमध्ये जंगलांचं प्रमाण जास्त आहे, आदिवासींचं प्रमाण जास्त आहे, साक्षरतेचं प्रमाण, जंगलांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही नीट विचार करा, तिकडची ईशान्येकडचे राज्य असतील, मध्य प्रदेश असेल तर या ठिकाणी जिथं जंगलांचं प्रमाण जास्त आहे, गडचिरोली असेल, जंगलांचं प्रमाण जास्त आहे, परिणामी त्या ठिकाणचं लिंग गुणोत्तर आज देखील जास्त आहे. मग लिंग गुणोत्तर जास्त आहे तर हे ऑप्शन येणार नाहीत. आलो का नाही 50-50 वरती? सहज आपण 50-50% वरती आलो. 1 आणि 2 पर्यायामध्ये आलो. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 ला लिहायचं. 100% शुअर असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला कसाच मार्क करायचा नाही. या लॉजिकने देखील मी ऑप्शन नंबर 1 इलिमिनेट केला असता, महाराष्ट्र या राज्याचं उत्तर राहिलं असतं. दुसरी गोष्ट की जर ऑप्शन मध्ये महाराष्ट्र दिला असेल आणि आपल्याला काहीच येत नसेल तर सरळ सरळ महाराष्ट्राला टिक करायचं, बाकीचं डोकं लावायचं नाही. पुढचा क्वेश्चन 27 नंबरचा. आता हा देखील क्वेश्चन कॉमन सेन्सनं सोडवणं अपेक्षित होतं. बघा जागतिक बँकेच्या मते म्हणजे वर्ल्ड बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या संदर्भात, शहरीकरण हा कीवर्ड आहे, कीवर्ड पकडायला शिकायचा.
जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. म्हणजे क्वेश्चन असं सांगतोय की बाबा वर्ल्ड बँक काय सांगते की जे आपल्या भारतात शहरीकरण झाले तर त्याच्याबद्दलच्या ज्या काही समस्या आहेत त्यातल्या कुठल्या कुठल्या समस्यांचं निराकरण करणं. समस्यांची म्हटले, समस्यांचे इथं बघा अनुस्वार दिलाय. एक समस्या विचारली का म्हणजे सिंग्युलर ऑप्शन येणार नाही. खाली बघितलं सगळे मल्टिपल लाईन आहे. यापैकी नाही एक पर्याय दिलाय. यापैकी नाहीला 100% शुअर असल्याशिवाय माहिती नाही, जायचं नाही. आता खाली बघा डायरेक्ट मी चौथा ऑप्शन वाचेल. बघा चार पर्याय दिले. ज्यावेळी 4 दिलेले असते ना शक्यतो चौथ्या ह्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी क्लू घावण्याचे चान्सेस असतात. वेळ जाण्यापेक्षा डायरेक्ट चौथा वाचणार आपण. शहरीकरणाच्या संदर्भात आपण वाचतोय वेगाने खालावत जाणाऱ्या पर्यावरणाचा दर्जा. मला सांगा की जर शहरीकरणाचा विचार आपण करतोय तर पर्यावरणाच्या दर्जाचा विचार केला पाहिजे का नाही? 100% पर्यावरणाचा विचार झालाच पाहिजे. त्याच्यामुळे 4 हा पर्याय उत्तरामध्ये असाय पाहिजे. इथं 4 आहे, इथं वरीलपैकी सर्व मध्ये 4 आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, कारण उत्तरामध्ये 4 असाय पाहिजे ना. यापैकी नाही मध्ये 4 नाही, ऑप्शन गेला. पहिल्या ऑप्शन मध्ये फक्त 1 आणि 2 सांगितले, हिथं 4 आहे, हिथं 4 आहे. म्हणजे एक तर उत्तर 3 असणार आहे किंवा एक तर उत्तर 2 असणार आहे. 2 आणि 3 मध्ये आपण कन्फ्यूज झालो. ओके. आणि शिवाय आपण हा प्रश्न 50-50 वरती आणला ना, म्हणजे आता आपल्याला हा सोडवायचाच आहे. आणि कॉमन सेन्स वरती प्रश्न आहे. आता बघा 1 आणि 3 विधानं ऑलरेडी करेक्ट आहेत, कारण ती ह्या वरीलपैकी सर्व मध्ये पण आहेत. फक्त वाचून घेऊ. खराब स्थानिक प्रशासन 100% बरोबर आहे की शहरीकरणाच्या संदर्भात जर शहरीकरण चांगल्या पद्धतीने घडायचं असेल स्थानिक प्रशासन चांगलं पाहिजे. तिसरा मुद्दा काय सांगितलंय? खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन. बरोबर आहे ना. नियोजन जर योग्य असेल, आपल्यात खर्चात वाढ होते असंच नियोजन आहे, अयोग्य पद्धतीनं नियोजन होते म्हणून तर कुठं पण झोपडपट्टी जाते, बेशिस्तपणा जास्तीत जास्त आहे. अशी कित्येक तरी घर आहेत की बाबा त्यांना अजून कॉर्पोरेशनचं पाणीच येत नाहीये, कॉर्पोरेशनच्या बिल्डिंग मान्य केले नाही, इलिगल पद्धतीने त्या बिल्डिंग उभारलेल्या आहेत बिल्डर्सनं. म्हणजे हे काय अयोग्य नियोजनाचा फटका ना. म्हणजे 1 आणि 3 ऑप्शन मध्ये असाय पाहिजे. म्हणजे तरी पण अजून आपण एकही पर्याय इलिमिनेट केला नाही. राहिला प्रश्न 2 नंबरचा, अत्यल्प वित्त पुरवठा. बरोबर आहे. शहरीकरण होत असताना त्या शहराला जास्तीत जास्त वित्त पुरवठा झाला पाहिजे. बरोबर का नाही? कारण शहर हे होण्यासाठीच आपला मेन क्रायटेरिया काय आहे की 75% लोक हे काय पाहिजे? बिगर शेती क्षेत्राशी संदर्भात पाहिजेत ना. म्हणजे 75% लोकांनी शेती व्यवसाय सोडून म्हणजे प्राथमिक शेतीच्या संलग्न असणार म्हणजे शेती, मासेमारी, खाणकाम किंवा त्याला रिलेटेड संलग्न असणारे जे काही उद्योग हे करायचे नाहीत ते सोडून सेकंडरी, थर्ड ह्याच्यामध्ये किंवा 4 मध्ये त्या लोकांनी काय केले पाहिजे? उद्योग केले पाहिजे. असा शहराचा क्रायटेरियाच आहे. म्हणजे वित्त पुरवठा कसा असला पाहिजे? जास्तीत जास्त असला पाहिजे. त्यावेळेसच त्या शहराचा दर्जा टिकून राहील, म्हणजे स्टँडर्डनेस टिकून राहील. मग हे अत्यल्प वित्त पुरवठा हे देखील आपल्या समस्येचं एक कारण आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त समस्या असतील ह्या अँगलनं ऑप्शन नंबर 3 ला घेऊन जाणं अपेक्षित होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर 3 वरीलपैकी सर्व. पुढं 28 नंबरचा क्वेश्चन. अभ्यासाच्या भागातून देखील हा क्वेश्चन सहजासहजी सुटला असता. आता बघा 28 नंबरचा क्वेश्चन काय सांगितलंय? खालीलपैकी कोणती विधाने लिंगभाव असमानता निर्देशांक GII म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, GII म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स लागू होतात? खालीलपैकी कोणती विधाने लिंगभाव असमानता निर्देशांकाला म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सला लागू होतात? मग आता जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करतात त्यांना GII माहिती असणं अपेक्षित आहे. कारण HDIचा तो पार्ट आहे, त्याच्यामुळे GII मध्ये कोणते मुद्दे आहेत आणि SDI मध्ये कोणते मुद्दे आहेत हे विद्यार्थ्याला माहिती असलं पाहिजे. कारण हा तुमचा सरळ अभ्यासाचा पार्ट आहे. आणि ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना माहिती आहे की ह्या GII मध्ये संसदेमध्ये महिलांचा सहभाग, GII मध्ये काय लॉंग फॉर्म काय? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. जेंडर म्हणजे काय? महिला आणि पुरुष. बरोबर. इनइक्वॅलिटी म्हणजे काय? असमानता. तर त्यांच्यामध्ये समानता आणण्यासाठी त्याच्यामध्ये एक पॉइंट असा आहे की संसदेत महिलांचा सहभाग, संसदेत
महिलांचा सहभाग. मग ह्या संसदेतील महिलांचा सहभाग हा GII मधला ज्यांनी अभ्यास केलाय त्याला हा पॉइंट माहितीच असायला पाहिजे की संसदेमध्ये महिलांच्या सहभागासंदर्भात फक्त आणि फक्त GII हा फक्त एकमेवच इंडेक्स बोलतो. आपण सरळ ऑप्शन नंबर 3ऱ्याला येऊ. तुम्हाला मी काय सांगितलं, 3 पॉइंट असले की सरळ शेवटच्या लास्ट पॉइंटला यायचं. आता बघा 3ऱ्या पॉइंटला आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, 3रा पॉइंट आपण वाचू. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाच्या आंशिक मापन करतो. आलं का नाही? संसदीय जागांचं वाटप म्हणजे 3रा पर्याय उत्तरामध्ये पाहिजेलच पाहिजे. 1 आणि 2 ऑप्शन गेला, फक्त 2 ऑप्शन गेला. वरीलपैकी काही नाहीला तर जायचंच नाही. वरीलपैकी सर्व मध्येच फक्त 3 आहे. याच्यावरून ऑप्शन नंबर 4 हे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर एका पॉइंटनुसार तुम्हाला फक्त कळलं असतं. कारण वरीलपैकी एकही नाहीला तर तुम्ही जायचंच नाही. 100% शुअर माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 आणि वरीलपैकी नाहीला जायचं नाही. ओके, मग आता वाचू की बाबा पॉइंट त्याच्यातले कुठले कुठले. GII ला लागू होत असलेली विधानं बघा. आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजार. आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजार यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII देतो. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट अभ्यासातलेत की आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ, संसदीय जागा हे सगळेच्या सगळे पॉइंट GII मध्ये येतात. म्हणजे आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ यांच्यातील जो काही लिंगभाव फरकाची कल्पना GII देतो. GII चे म्हणजे एक ऑप्शन उत्तरामध्ये असणं अपेक्षित होतं. आता परत आपण ह्याच्याकडे येऊ, काय त्याला म्हणतात, ऑप्शनकडे येऊ. बघा ऑप्शनकडे परत आपण आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक ऑप्शन पण उत्तरामध्ये पाहिजे होता. इथं 1 आहे, इथं फक्त 2 आहे, ऑप्शन गेला. वरीलपैकी कोणताही नाही, ऑप्शन गेला. 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं. मग 1 आणि 2 मध्ये फक्त 3रा पॉइंटच वाचायचा होता. 1 आणि 2 इथं दुसरा तर वाचण्याची गरज नव्हती कारण वरीलपैकी सर्व मध्ये ऑप्शन नंबर 2 होता. मग आता बघा 2 काय म्हणताय, GII चे मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानता तीव्रता दर्शवते. बरोबरच आहे ना. GII कशासाठी? लिंगभाव असमानता दर्शवण्यासाठीच आहे. म्हणून तर 2 ऑप्शन त्यांनी सगळ्या ठिकाणी ठेवला होता. त्याच्यावरून पण ऑप्शन नंबर 3 घालवता आला असता. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगण्याचा उद्देश असा आहे, मला माहिती आहे यूट्यूबला जर तुम्ही सर्च केलं तर वेगवेगळे तुम्ही ह्याचं जर एक्सप्लेनेशन टाकलं तर 100% तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटेल. परंतु माझा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त PYQ बेसिस कसं सोडवायचं, अभ्यास कुठला आहे हे सांगायचं. आणि 3रा मुद्दा की तुम्ही कंपल्सरी ऑप्शन इलिमिनेट करूनच जायचं, तरच तुम्हाला जास्तीत जास्त मार्कामध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. तिन्हीच्या तिन्ही पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघू. नेक्स्ट क्वेश्चन 29 नंबरचा. हा देखील क्वेश्चन कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला भेटणार नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटरमध्येच वाचायला भेटला असता. आता बघा काय लिहिले, भूमी राशी 29 नंबरचा प्रश्न आहे. भूमी राशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत म्हणजे योग्य आहेत. बघा ही प्रणाली 1 एप्रिल 2018 रोजी अस्तित्वात आली. कधी अस्तित्वात आली तुम्हाला माहिती आहे का? माहिती नाही. तारीख दिली 1 एप्रिल 2018. पुढे चालू काही क्लू भेटतोय का बघू. दुसरा पॉइंट बघू, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली चालू केली. बर, पुढं 4थ्या पॉइंटला आलो. 3ऱ्या पॉइंटला आलो, भूसंपादनाची प्रक्रिया. इथं काय म्हटलंय, भूमी राशी. भूमी म्हणजेच आपण मराठीचा साधा बेसिक अभ्यास केला असतो. मराठीचा आपला भू म्हणजेच भूमी म्हणजेच जमीन, भू म्हणजेच भूमी म्हणजेच जमीन. हे सगळे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. ह्याचाच कीवर्ड ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे ना, भूमी राशी या आंतरजाला संदर्भात आपल्याला योग्य विधानं लिहायच्यात. इथं काय म्हणताय, भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 उत्तरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. आता बघा इथं काय म्हटले, फक्त 1 आणि 2 ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 3 हिथं आहे, ऑप्शन नंबर 3 हिथं आहे आणि हिथं पण ऑप्शन नंबर 3 आहे. ओके, बर. आता मला सांगा हिथं भूसंपादनाचं म्हणताय का नाही, मग रेल्वे वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली राबवली. मला सांगा, ज्या वेळेस तुम्हीच विचार करा, तुमच्या गावातून ज्यावेळेस रस्ता व्हायचा असतो
किंवा रस्ता करायचा असतो त्यावेळेस ग्रामपंचायत असेल किंवा वगैरे वगैरे कुणी असेल व्हॉट एव्हर असेल ते काय करतात, लँड एक्विजिशन करतात. म्हणजे सिव्हिल डिपार्टमेंटचं ते एक डिपार्टमेंटच आहे. फार किचकट प्रोसेस असते. लोक त्यांची जमीनच देत नाही रस्त्यासाठी. मग त्या कारण बाजारभावाचा प्रश्न असतो. त्यांना असं वाटतं की बाबा आमच्या हेतून रस्ता गेलाय तर मग त्याला गुंठेवारीनं फार मोठी म्हणजे अफाट पैसा आला पाहिजे, असं एक थोडासा कन्सेप्ट असतो. त्याच्यामुळे ती लँड घेणं ही फार किचकट प्रोसेस असते ती संपादित करणं. मग रस्ते वाहतूक व मंत्रालयानं मला सांगा इथं भूमी संपादनाचं म्हणतंय, मग ह्या रस्ते वाहतूकनं महामार्गानं ही प्रणाली राबवली असू शकते का? 100% राबवली असू शकते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण मला योग्य वाटतं. हिथं 2 आहे, हिथं 2 नाही, ऑप्शन गेला. आलं 50-50 वरती. एक तर ऑप्शन 2 आणि 4 मध्ये उत्तर असण्याची शक्यता आहे. मग आता परत डाऊट आला होता की ऑप्शन नंबर 1 ला न्यायचा का नाही न्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा तुम्ही, की सपोज तुम्हाला जर एखादी तारीख DDMMYYY म्हणजे त्याचा दिनांक दिलाय, महिना पण दिलाय आणि साल पण दिले, अशा जर फॉर्मॅटमध्ये विचारला असेल तर शक्यतो आयोग, शक्यतो मी म्हणतोय 99% माझं ऑब्झर्वेशन आहे की शक्यतो आयोग अशा तारखांमध्ये फसवत नाही. ट्रॅप कुठं लावतो, इथं नसतं 2018 साल दिलं असं तर 17 दिले का 16 दिले ह्या ठिकाणी फसवायला चान्स होता. खालच्या तुम्हाला क्वेश्चनमध्ये लक्षात येईलच. मग ह्या ठिकाणी सरळ 18 दिले. ह्या 18 वरूनच तुमच्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात येईल की ही प्रणाली 1 एप्रिल 2018 रोजी अस्तित्वात आली. हे विधान कसं आहे, योग्य आहे. कारण विनाकारण डाऊट घ्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे का 17ला आली का 18ला आली का 19ला आली, विनाकारण चूक कशाला करायचंय. त्याच्यामुळे या देखील प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की बाबा वरीलपैकी सर्वला उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहतात. पुढचं 30 नंबरचा क्वेश्चन आहे. हा तुमच्या बाकी अभ्यासाचा पार्ट होता. हा 100% तुमच्या अभ्यासाचा पार्ट होता असं मी म्हणेन. बघा 30 नंबरचा क्वेश्चन. 30 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, Rio+20 संयुक्त राष्ट्रे निरंतर विकास परिषदेची खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. म्हणजे Rio+20 पर्यावरणाच्या अनुषंगानं, इकॉनॉमिकच्या अनुषंगानं ही विधानं तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि सरळ इकॉनॉमिकचा पार्ट आहे. तुम्हाला अभ्यास असायला पाहिजे ह्या लॉजिकनं हे प्रश्न विचारले आहेत. Rio+20 संयुक्त राष्ट्र याच्यापैकी योग्य विधान कुठलं आहे. खाली 4 विधानं दिलेत, अ ब क ड मध्ये दिलेत. कुठलं तरी एक विधानच योग्य असणार आहे, बाकीच्या सगळे रॉंग आहेत. मग योग्य कुठलं आहे ते आपल्याला बघायचंय. Rio+20 त्याच्यावरती जायचंय. जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. बघा जून 2014 मध्ये ही परिषद पार पडली. आता बघा आपल्याला माहिती आहे का नाही माहिती. आता Rio+20 कडे जायचं. Rio+20 कडे जाण्यासाठी इथं बघा, इथं डाऊट घ्यायला जागा आहे. कारण मगाची जी तारीख वरच्या क्वेश्चन मध्ये जी विचारली होती, इथं बघा वरच्या क्वेश्चन मध्ये जी तारीख विचारले तिथं कशी 1 एप्रिल 2018 तारीख पण दिली, महिना पण दिलाय, साल पण दिले. इथं काय केले, फक्त आणि फक्त काय दिले, महिना आणि साल असंच दिले, जून 2014. म्हणजे या ठिकाणी फसवायला चान्सेस त्यांच्याकडे आहे. मग ही Rio+20 काय विषय बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अभ्यासाचा पार्ट आहे. रिओ दी जेनेरो ब्राझीलमध्ये, आणि त्या ब्राझीलमध्ये हे बरोबरच आहे, ब्राझीलमध्ये पार पडली. कारण रिओ कुठे आहे, ब्राझीलमध्ये. Rio+20 जी रिओ परिषद झाली ही झाली 1992ला. 1992ला रिओ दी जेनेरो ब्राझीलमध्ये पहिली फर्स्ट वसुंधरा परिषद पार पडली. काय, पहिली वसुंधरा परिषद, पहिली वसुंधरा परिषद. मग ही वसुंधरा हा समानार्थी शब्द कशाला आहे, अर्थला, पृथ्वीला आपण वसुंधरा असं म्हणतो. म्हणजे अर्थ समिट असं पण म्हणतात, अर्थ समिट, ह्याला अर्थ समिट असं पण म्हणतात. मग बघा जे काय पहिली वसुंधरा परिषद आहे, आयोगाने हिथं पण क्वेश्चन ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. पहिली वसुंधरा परिषद कधी पार पडली, 1992ला. 1992ला ब्राझीलमध्ये रिओ दो जेनेरो इथं रिओ परिषद म्हणून त्याच्यावरून त्याला नावच तसे दिले ना, रिओ. ह्या रिओ वरून आपल्या लक्षात येईल रिओ 1992ला पडली. मग Rio+20 पहिली ही पार पडली 1992ला. मग त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये 20 मिळवले,
त्याच्यामध्ये 20 मिळवले तर किती होईल 1992. त्याच्यानंतर 10 वर्षांनी कुठलं साल येईल 2002 येईल 10 वर्षांनी. ही काय असणार आहे रिवो प्लस 10 असणार आहे, रिवो प्लस 10 असणार आहे. आणि पुढचे जे परिषद असणार आहे ह्याच्यात प्लस 10 केलं तर कुठलं साल येईल 2012 येईल. ती किती असणार आहे रिवो प्लस 20 असणार आहे. बघा पहिली रिवो कधी पार पडली 1992 ला. पहिली रिवो पार पडली 1992 ला. तिलाच आपण काय म्हणतो पहिली वसुंधरा परिषद. आयोगाने इथं क्वेश्चन विचारलेलं आहे, ज्याला पास व्हायचंय त्याला तर हे पाठच असलं पाहिजे, कारण ऑलरेडी या ठिकाणी PYQ आयोगाने विचारलेला आहे. मग PYQ आपण कसा वापरतोय बघा. रिवो पहिली वसुंधरा परिषद 1992 ला पार पडली, इथपर्यंत ठीक आहे. दुसरा मुद्दा असा रिवो प्लस 10 केलं तर साल किती येईल, ह्याच्यामध्ये 10 वर्ष मिळवली, ह्याच्यामध्ये 10 वर्ष मिळवली किती साल येणार 2002 साल येणार. आणि परत ह्याच्यामध्ये 10 वर्ष मिळवली तर साल किती येणार 2012 येणार. ती काय असणार आहे रिवो प्लस 20 असणार आहे, रिवो प्लस 20 असणार आहे. पहिली ही पण ब्राझीलमध्ये पडली होती आणि रिवो प्लस 20 पण कुठं पडली होती ब्राझीलमध्येच पार पडली होती. बघा रिवो प्लस 20 पण ब्राझीलमध्ये पडली होती. मग 2002 सालावरती पण आयोगानं क्वेश्चन विचारला की ती कुठं पार पडली, तर ती दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडली होती. जोहान्सबर्ग या ठिकाणी रिवो प्लस जी 2002 सालची रिवो प्लस 10 जी काय आहे बघा, रिवो प्लस 10 जी आहे 2002 साली पार पडलेली, ही साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडलेली. मग बघा पहिली 1992 जिल्हात वसुंधरा परिषद असं पण क्वेश्चन विचारले. पहिली वसुंधरा परिषद पहिली अर्थ समिट कधी पार पडलेली 1992 ला. रिवोची त्याच्यानंतर 1992 ला पार पडलेली पहिली वसुंधरा परिषद कुठं पार पडली रिवो द जेनेरिओ ब्राझीलला पार पडलेली. बर त्याच्यानंतर अधिक 10 केलं म्हणजे रिवो प्लस 10 कधी झाली 2002 साली झाली. कुठं झाली साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी झाली. आणि जी तिसरी आहे तिसरी कुठली आहे रिवो प्लस 20 ती कधी पार पडणार 2010 अधिक 10 किती झाले 2012 म्हणजे 2012 ला रिवो प्लस 20 पार पडली आणि ती पण कुठं पार पडली ब्राझीलमध्येच पार पडली. म्हणजे पहिली जी झाली 1992 ला ती पण ब्राझीलमध्ये आहे आणि त्याच्यानंतर जी काय झाली ती पण कुठं आहे ब्राझीलमध्येच आहे. मग आता त्याच्यावरून आपण बघू. या परिषद म्हणजे पहिलं विधान कधी पार पडायला पाहिजे होती बघा रिवो प्लस 20 2012 ला पार पडायला पाहिजे होते. आणि पहिला ऑप्शन काय दिलाय पहिला ऑप्शन दिलाय जून 2014 ला. म्हणजे 100% पहिलं विधान कसं आहे रॉंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने अभ्यासाचा वापर करून तुम्ही ते स्टेटमेंट बाजूला काढू शकला असता. आता पुढचं स्टेटमेंट बघा. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आली. सहस्त्र विकास ध्येय म्हणजे काय, ज्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असं म्हणतात. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ह्याच्यातला जो मिलेनियम हा शब्द आहे ना तोच मुळात मध्ये आपण ज्यावेळेस 2000 सालामध्ये प्रवेश केला ह्या सालाला काय म्हणणार मिलेनियम म्हणणार. त्या सालाला काय म्हटलंय मिलेनियम. ह्या 2000 साली न्यूयॉर्क या ठिकाणी मिलेनियम म्हणजे MDG आपले मांडले वेगवेगळे. MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आपले मांडले. 2 गोलवरती आयोग क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतच. एक म्हणजे MDG आणि दुसरं म्हणजे SDG. MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, SD म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आयोग क्वेश्चन विचारतच. त्याच्या तारखा साल लक्षात असणं गरजेची गोष्ट आहे. MDG लक्षात राहण्याला सरळ सोपं आहे ना. 2000 सालापासून आपण 21व्या शतकात प्रवेश केला म्हणून त्याला मिलेनियम म्हटलंय ना. मिलेनियम म्हटलंय ना ते. म्हणून हे 2000 साली MDG मांडले. हे रिवो प्लस 20 पार कधी पडली 2012 ला. कधी पार पडली 2012 ला. MDG आले 2000 साली. MDG सरळ ते 2000 वर्ष, त्याच्यानंतर 2001 2002 2003 4 5 6 7 24 बरोबर का नाही. म्हणजे मिलेनियम असणारे वर्ष कुठले 2000 साले. इथं काय म्हणतोय या परिषदेत सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आले. MDG मांडले शक्य आहे का इथं, कारण हे कधीच बोलतंय 2012 सालातलं. MDG मांडले 2000 साली. ऑप्शन गेला. आता पुढचं बघा. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. बघा हरित अर्थव्यवस्थेच्या संदर्भात
धोरणा काहीतरी धोरण आहे, बरं बाबा परिषदेत धोरण असू शकते. मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. एखाद्या धोरणासंदर्भात त्याची तत्वे काय असावीत असं एखाद्या परिषदेमध्ये ठरवू शकतं. एकदम नॉर्मल सिंपल स्टेटमेंट आहे. उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्स येते. खाली येऊ तरी पण. चौथं पण स्टेटमेंट वाचू. या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण म्हणजे UNEP संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, ज्याला UNEP असं म्हणतो, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम चे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. असले जे काही शब्द असतात त्यांना एक्स्ट्रीम. मला सांगा UNEP चे सर्वच्या सर्व अधिकार काढून घेतील का? किती म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं स्टेटमेंट आहे. कसंच योग्य वाटत नाही. ऑप्शन गेला. वरचे 3 तर ऑलरेडीच उडवले ते. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 राहील. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 30 क्वेश्चन झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण थांबूया त्या ठिकाणी. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे जे आहेत हे क्वेश्चन घेऊ. तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटतात, की ते मेन गोष्ट काय आहे की मी ऑप्शन इलिमिनेट कसं करतो आहे, ऑप्शन इलिमिनेट केल्यानंतर उत्तरापर्यंत कसं पोहोचतं. मी ऑप्शन इलिमिनेट असे अंदाजे करत नाही. काहीतरी आता हा रिवो द जेनेरिओचा बघा हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये मी ऑप्शन इलिमिनेट करताना माझा अभ्यासाचा पार्ट वापरतो की मी अभ्यास केला पाहिजे. अंदाजे कुठलीही गोष्ट कुणीच विदाऊट अभ्यास सक्सेस होऊ शकत नाही. कुणीच नाही होऊ शकत. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. आत्यंतिक विद्यार्थी अभ्यास करतात आणि नेहमी आपण रस्त्यावरून इकडून तिकडून हिंडणाऱ्यांपेक्षा अभ्यास करणाऱ्यांकडे बघितलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण अभ्यास करणाऱ्यांकडे बघतो, हे यूट्यूब काढून बघतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की बाबा मला करण्यासारखं खूप जास्त गोष्ट आहे. ओके, तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही रणजित सर PYQ वगैरे असं जरी टाकलं तरी पोलीस भरतीचे बरेचसे पेपर मी घेतलेले ते देखील येतात. कंबाईनचा 2021चा पेपर घेतलेला आहे. हा राज्यसेवा 2022चा पेपर मी एक्सप्लेन करायला घेतलेला आहे. आणि तासाचे व्हिडिओ होत आहेत. 40-45 मिनटं 50 मिनटाच्या आसपास व्हिडिओ साधारणतः होत आहेत. त्याच्यामध्ये जो डाटा कव्हर होतो आहे, अगदी तुम्ही 2च्या स्पीडनं बघितलं तरी तुमचा एक 20-25 मिनटामध्ये म्हटलं तरी तुम्हाला माहिती असलेला पार्ट आहे तरी तुमचा सहज कव्हर होऊ शकतो आणि एक वेगळा अप्रोच तुम्हाला भेटू शकतो. तुम्हाला आवडला तर एक नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.